बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार थोड्याच वेळात करणार अर्ज दाखल। भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न। बारामती पोटनिवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची माघार। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून हाकेंची मनधरणी। सुनेत्राताईंचा फोन आल्यानंतर माघार घेण्याचं ठरवलं, हाकेंनी दिली माहिती। बारामतीसाठी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित। काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी। काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार उमेदवारी अर्ज। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा। आमदार रोहित पवारांची पोस्ट। बारामतीकरांनी सुनेत्रा काकींना विक्रमी मतांनी निवडून द्यावं, रोहित पवारांचं आवाहन। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले भरणार अर्ज। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भरणार उमेदवारी अर्ज। राहुरी पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरे यांची माघार। रवींद्र चव्हाण आणि विखे पाटलांची शिष्टाई यशस्वी। थोड्याच वेळात तनपुरे निर्णय जाहीर करणार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी सोहळा। शरद पवार आणि नितीश कुमार यांचा शपथविधी। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी दिली गोपनीयतेची शपथ। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार विजयकुमार देशमुखांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। देशमुखांनी दिलेल्या भाजप स्थापना दिनाच्या जाहिरातीतून गोरेंचा फोटो वगळला, तर ध्वजारोहणाला देशमुख अनुपस्थित। बंधू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ महिला अधिकारी रडारवर। नाशिकमध्ये पोस्टिंग असताना खरातला मदत। प्रशासकीय पातळीवर अशोक खरातला मदत केल्याची चर्चा। बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये नवी माहिती समोर। एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात। खरातच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता। नागपुरात उद्यापासून 36 तास पाणी पुरवठा बंद। महत्त्वाच्या दुरुस्ती करण्यासाठी 36 तासांचा शटडाऊन। उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी बाणी। बोईसर MIDC मध्ये पुन्हा एकदा गॅस गळती। कामगारांना श्वसनाचा त्रास। एका कामगाराची प्रकृती बिघडली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा इराणला नरकात धाडू। ट्रम्प बिथरले। शिव्यांची लाखोली वाहत इराणवर धमक्यांचा वर्षाव। इराणला मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम। मुस्तफा खामेनेईंचं थेट वॉर रूम मधून इराणच्या लष्कराचं नेतृत्व। खामेनेईंची सर्वोच्च कमांडर म्हणून सक्रियता प्रादेशिक तणाव वाढवणारी। पश्चिम आशियातील युद्धावर संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हालचाली। चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा। दोन्ही देशांकडून तातडीच्या शस्त्रसंधीचं आवाहन। जागतिक शांततेसाठी लष्करी कारवाया थांबवण्याची मागणी। संकट काळामध्ये अफगाणिस्तानच्या मदतीला धावला भारत। पूर आणि भूकंपग्रस्तांसाठी पाठवली आपत्ती निवारण सामग्री। भीषण पूर आणि भूकंपाच्या दुहेरी संकटामुळे अफगाणिस्तान हतबल।